उमेदवार कोण दिला, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण आहे, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. आपण आपलं काम करणार आहोत. आपण ठरवलंय की महायुती, महाआघाडी हे जे जनतेचा धर्माचे पक्ष पाहत असतात त्याच्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं आपल्या एक निष्ठेचं काम करणार आहोत. निलेश भाऊ असतील, राजू भाऊ असतील यांनी मागचे अनुभव सांगितले. हो खरंय, मागच्या काळामध्ये आपल्या विरुद्ध उमेदवार उभा झाला हे सगळ्या जगाने पाहिजे. काल परवाकडे प्रभाकर आपण सांगत होते की तुम्ही काळजी करू नका, याच्या पुढे काही होणार नाही. तुम्हीच तो चोपड्या करून आपण तुम्ही सांगता मला, तुम्ही स्वतः चोपड्यामध्ये उभे राहिले, तुम्ही बंडखोरी केली, तुम्ही 35,000 मतं खाल्ले, बरोबर आहे की नाही? हा आहे की बरोबर? आणि तुम्ही सांगता की आता काळजी करू नका. आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं नाही. आम्ही त्यांच्या वरच्या त्यांच्याशी कमिटमेंट केलेलं आहे. आम्ही एका बापाची औलाद आहोत. आम्ही गद्दारी करणार नाही. आम्ही आमचं काम करू. म्हणून आपल्याला जिल्हा परिषदेच्या गटवाईज बैठका लावायच्या आहेत. पंचायत समितीच्या सगळ्या लोकांना तिथे बोलवायचे आहेत. लोकसभा हे आपल्याकरता लग्न आहे, तर त्या लग्नामध्ये आपला साखरपुडा योगायोगाने त्याच्या निवडणुका लागल्या आहेत, तर आपण आपली तयारी करून घ्यायची. असा एकही कार्यकर्त्याला दिले असेल तिथे त्यांनी यादीचा अभ्यास केला. एखादा मी यादीचा अभ्यास नाही. कोणाचं वार्डाचं नाव कोणत्या वार्डाला हे सुद्धा माहिती तुम्हाला. तुमचं नाव काय, तुमच्या बायको तिकडे नवरा तिकडे किंवा काही ऐकली नाही. याला तुम्ही किती नाव ठेवा, याच्यामध्ये किती विचारणे नसते. त्याच्या एकटा कार्यकर्ते असेल संत पाणी आला तुमचा दबा 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 तुमच्या पाशी ताकद आहे. तुम्ही कसे माणसं निवड. आपला कार्यकर्ता एकदम गरम आहे, गरम. हा आरे बोलला का तो कार्य बोलतो. त्यांचा कार्यकर्ता तसा नाही आहे. हा बोलून घ्या तुम्ही काय बोलायचे, मला ठेवतो खुर्शी वागतो. अशा पद्धतीचे कार्यकर्ते समोरच्या पक्षाकडे आहे. आपला कार्यकर्ता भोळा आहे आणि आपली युती आहे. ते किती म्हणत असले तरी आपण त्यांचं काम करणार आहोत. ते काम करत का करत हा त्यांचा विषय आहे. आपण आपली इमानदारीने काम करणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे उमेदवार सुद्धा आता चेंज झाल्यामुळे काही लोक म्हणतात काय होईल, काही होणार नाही. तुम्हाला कागदावरून ठेवतो. मागच्या वेळेस सीट 5.5 लाख मतांनी आली होती. यावेळेस सुद्धा 5 लाख मतांनी येईल. पहिली गोष्ट आपल्याकडे मतदार दुसरा किरकोळ कारकोळ हे बघा इथे असेल ना तर सगळं होईल. बघा सीता ताईच्या पतीचं तिकीट कापलं गेलं. तिच्या नशिबात त्यांच्या नशिबात नव्हतं. 9 दिवसामध्ये उमेश दादा खासदार झाले. आता उमेश दादा खासदार होण्याच्या परिस्थितीत असताना त्यांच्याच पक्षाने त्यांचं तिकीट कापलं. तो आपला संबंध नाही. आता ते सीता ताईच्या नशिबात आहे. शेवटी तुम्ही कितीही कर्तव्य केलं, कितीही काम केलं, दिवस आहे पण मुलगा होईल का मुलगी होईल कोणी सांगू शकतं का? तपास करून सुद्धा परमेश्वराच्या हातात जे असेल तेच होईल. मुलगा किंवा मुलगी हे देवाच्या हातात आहे. तसं निवडून देणं सुद्धा तुमची मेहनत सगळ्यांची असते. पण प्रारब्धात असेल तर आपल्याला कोणतंही पद मिळू शकतं. म्हणून माझी प्रार्थना आहे, हातून विनंती आहे, सगळ्या समाजाकरता आपण काम करतोय. सगळ्या दलित बांधवांच्या बाबतीमध्ये वेगळा वेगळा प्रचार केला जातो. महाराष्ट्रामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जेवढे बौद्ध विहाराचे कामं चालू आहे, माझं चॅलेंज आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याच मतदारसंघामध्ये नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.